आदरणीय मधुसूदन महाराज, आमच्या बरोबर आलेले शिवाजीराव ढवळे साहेब, कल्याणरावजी दळे, मंचावरील सर्व मान्यवर भावांनो, ज्या दिवशी माझी आणि मधुसूदन महाराजांची भेट झाली आणि त्यांनी ज्या तळमळीने त्या लढ्याबद्दल सांगितलं, त्या दिवशी मी ठरविलं की ह्या लढ्यात सक्रिय भाग घ्यायचा. आणि हा लढा इतका महत्वाचा आहे की जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ज्या पद्धतीने लोकांचं प्रबोधन केलं, त्यांनी आपल्याला नीतिमूल्य शिकविले. आपल्याला मी तर म्हणतो नीतिमूल्य शिकून सत्याच्या बाजूने लढायचं शिकविलं आणि शिवाजी महाराजाला सैन्य सुद्धा त्या काळात पुरविलं. त्या आंदोलनात जाण्याची ऊर्जा दिली आणि आज त्याचीच तपोभूमी जर का तोडीत असते तर मग लढाई अटळ आहे. कारण हे एक प्रवृत्ती आहे, ते आपली टेस्ट घ्यायला लागले. काय टेस्ट घ्यायले? एकदा शिवाजी महाराजांच्या विरोधात बोलून बघायचं, जिजाऊच्या विरोधात बोलून बघायचं, जिजाऊच्या चारित्र्याबद्दल बोलून बघायचं, महात्मा फुले बद्दल बोलून बघायचं, सावित्रीबाई बद्दल बोलून बघायचं, बाबासाहेब आंबेडकराबद्दल बोलून बघायचं. लोक किती जागृत आहेत हे तपासायचं. आणि त्याने आता बारी आली संतावर, ह्या वारकऱ्यावर. ह्या वारकरी संप्रदायाला ते टेस्ट करायले की ह्याची संतभूमी जर तोडली तर हे जागी होतेत का? कारण त्यांनी ठरविलंय की इतरला हा विचार नष्ट करून दुसऱ्या विचाराची पेरणी करायची, मनोवादी विचाराची पेरणी करून पुन्हा जातीची उतरंड उभी करायची. हे काम त्याचं आता सुरू आहे. म्हणून मी तर विनंती करीन, मी तर काही महाराज नाही, मी कीर्तनकार बी नाही, पण जगद्गुरु तुकाराम महाराजाच्या आणि या सर्व संतांच्या नीतिमूल्यामुळे गावात वारकऱ्यामुळे जे नीतिमूल्य प्रस्थापित झालंय ते नीतिमूल्य विस्कळीत करायचं काम या शासनाचं आता अनेक शासनाचं जरी नसलं तर त्यांच्या हस्तात ते फोडते आणि शासन बघ्याची भूमिका घेतंय. ही काही चांगली गोष्ट नाही. म्हणून ही लढाई 2-3 टप्प्यात होईल. ही लढाई पहिली रोडवर येऊन होईल, सत्याग्रह करून होईल. दुसरी लढाई आपण कोर्टात सुद्धा जाऊ आणि राजकीय सुद्धा होईल. राजकीय म्हणजे या लढाईला जो पाठिंबा देईल तोच गावात येईल पुढारी, तोच पुढारी गावात येईल. आणि महाराज लोकांसाठी सुद्धा जे तुकाराम महाराजाचा अभंग घेऊन कीर्तन करते जे महाराज लोक, त्यांनी भामचंद्राबद्दल बोललं त्याच महाराजाचं कीर्तन घ्या, नाही त्याचे कीर्तन घेऊ नका. आम्हाला काय मनोरंजन करायचंय का तुमचं कीर्तन ऐकून? आमचं प्रबोधन झालं पाहिजे, आमची ही संतभूमी वाचली पाहिजे आणि ह्याच्यासाठी लढाई उभी करणं. ही लढाई सोपी बी नाही. ही शासनाच्या विरोधातली लढाई सोपी नाही. लढाई त्याच्या हातात पोलीस आहे, त्याच्या हातात शासन आहे, त्याच्या हातात कलेक्टर आहे, नाही त्याच्या हातात जज सुद्धा आहेत, आता न्याय व्यवस्था सुद्धा आहे. तरी सुद्धा ही लढाई आपल्याला करावी लागेल. आणि या लढाईमध्ये तुम्ही म्हणतात की फार मोठे मोठे लोक यायला पाहिजे, मोठे नेते यायला पाहिजे, मोठे विचारवंत यायला पाहिजे. तर मोठे विचारवंत, मोठे लोक या लढाईत सामील होणार नाहीत. त्याचं कारण आज तुम्ही पुराण काळापासून इतिहास काळापर्यंत आणि आजपर्यंत जर त्याचा इतिहास पाहिला तर रामाच्या काळात लढाई करायला वानर होते. श्रीकृष्णाच्या काळात वाकड्या बोबड्या सुद्धा पेद्या होते, ढोरामागल्ले पोरं होते, त्यांनी लढाई केली. शिवाजी महाराजाच्या काळात
शिवाजी महाराजांचे सासरे, मेवणे, पाहुणे, रावळे शत्रू पक्षाकडे होते. शिवाजी महाराजांकडे मदारी मेहतर, जिवाजी महाल, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, इब्राहिम खान, लवाराचा पोरगा, सुताराचा पोरगा, 18 पगड, 12 बलुतेदार, 18 अबुतेदार, मातंगाचा पोरगा, रामुशाचा पोरगा, 18 पगड जातीचे लोक घेऊन शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्य स्थापन, स्वराज्य स्थापन करून दाखवले. तसं आपल्याला सुद्धा साधे माणसं घेऊन ही लढाई करावी लागेल. मग ही लढाई करायची असेल तर लढाईला वेगवेगळ्या माणसाची गरज असते. ज्या वेळेस महाराज सुभाषचंद्र बोसनी इंग्रजांच्या विरोधात लढाई पुकारली, जालियनवाला बाग झाला, इंग्रजांनी बेछूट गोळीबार केला, हजारो लोक मारून टाकले कुत्र्या मांजरासारखी. त्याचा राग धरून सुभाषचंद्र बोसनी सांगितलं की गोळीचं उत्तर गोळीने दिलं पाहिजे. म्हणून सुभाषचंद्र बोसने आझाद सेना स्थापन केली. आझाद सेना स्थापन केली. हजारो पोरं मरायला तयार झाले, सेनेत दाखल झाले, पण त्याच्या हातात बंदूक पिस्तूल द्यायला सुभाषचंद्र बोसकडे पैसे नव्हते. मग त्यांनी शेतकऱ्याचा, मायमावल्याचा मेळावा बोलीला सांगितलं, तुमचे पोरं स्वातंत्र्यासाठी मरायला तयार आहेत, युद्ध करायला तयार आहेत, पण मी त्याला त्या सैन्यापुढे, इंग्रजापुढे निशस्त्र पाठवू शकत नाही. मला त्याच्या हातात बंदूक पिस्तूल द्यायला पैसे पाहिजेत. तर माझ्या माय माऊलीने गळ्यातले मंगळसूत्र तोडून, दागिने तोडून सुभाषचंद्र बोसला दिलं, तेव्हा स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य एका गोष्टीमुळे थोडं मिळतं. नुसतं महात्मा गांधीमुळे स्वातंत्र्य मिळालं नाही. त्याच्या सुभाषचंद्र बोस बी होते, भगतसिंग बी होते, राजगुरू बी होते, सुखदेव बी होते. त्या सरासरे पाहिजे. आणि लढाई जर करायची असेल तर लढाईला सऱ्या गोष्टी लागतात. लढाईला सैन्य लढाईला जाते, त्याच्या हातात तलवार बी आहे, लढाई करायला बी तयार आहे, मरायला बी तयार आहे तो सैन्य. पण 15 दिवस झालं जर त्याच्या पोटात अन्न नाही गेलं तर ते लढाई करू शकेल का? मग लढाई करणार नाही. मग अन्न पुरविणारा माणूस बी तेवढाच महत्वाचा आहे, मदत करणारा माणूस बी तेवढाच महत्वाचा आहे. आणि तो लढाई करून आला तर पाठीवून हात फिरविणारा माणूस तो सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. मग ह्या लढाईला ज्याला साथ देता येते त्यांनी साथ द्यावी. फक्त पाठीत खंजीर खुपसायचं काम कोणी करू नये. कारण आता सरे विचारवंत दावणीला बांधलेले, दरबारातले भट झाले, दरबारात त्याचे पवडे म्हणणारे, मग राजकीय पुढारी असते, आपले महाराज लोक सुद्धा, हे सुद्धा दरबारात त्याच्याबद्दलच बोलणारे निघाले. वेगवेगळ्या आघाड्या निघल्या. हरकत नाही बाबा, तुम्ही आघाड्या काढा, काही काढा, पण ती जर ताकद इथं तुम्ही वापरीत नसता तर तुम्ही तुकाराम महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराजाच्या विचाराला बैमानी करता असं आम्हाला वाटतं. तुम्ही ती ताकद इकडे वापरून ह्या लढाईसाठी सगळ्यांनी एका जागेवर येऊ. आपण पहिल्यांदा सत्याग्रह करू. एकदा शासनाचं डोकं ताळ्यावर येतं का बघू. एकदा सरे संत वारकरी एका जागेवर येऊ. आणि सरकारने जर का वारकऱ्यावर एक काठी चालविली तर त्याचा परिणाम काय होईल. वारकऱ्यावर, माळकऱ्यावर जर का लाठीचार्ज केला किंवा त्याच्यावर अन्याय केला तर गावातला वारकरी उठत या हराम करायला गावात प्रवेश करणं बंद करून टाकतो. आणि ते आपल्याला करावं लागेल. त्याच्यासाठी प्रबोधनासाठी आपल्याला सरायला फिरावं लागेल. आणि प्रत्येक महाराजांनी, कीर्तनकारांनी प्रत्येक कीर्तनात भामचंद्राबद्दल, त्या आपल्या सऱ्या विचाराबद्दल प्रामाणिकपणे मांडलं पाहिजे. एवढीच आमच्यासारख्या कार्यकर्त्याची प्रामाणिक इच्छा आहे. भावांनो, मी शेतकरी संघटनेत काम करीत होतो. मी 1984 पासून शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता आहे. माझ्या आंदोलनातले 34 पोरं गोळीबारात शहीद झालेले. 34 पोरं, त्याचे मुर्दे उचलणारा दुर्दैवी माणूस तुमच्या पुढे उभा आहे. कारण मी आज माझ्या शरीरात प्राण असू तर का लढणार आहे? कारण त्या पोराच्या रक्ताला मला न्याय द्यायचा आहे. कारण ते शेतीमालाला रास्त भाव मागत होते, जास्त नाही, रास्त मागत होते. आणि तो भाव देऊ शकले नाही.
एकीकडे आता संकटात कोण आहे? वारकरी आणि शेतकरी, आणि ते दोन्ही एकच आहेत. वारकरी आणि शेतकरी एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. जो वारकरी आहे तोच शेतकरी, आणि जो शेतकरी आहे तोच वारकरी आहे. आज शेतकरी संकटात आहे, कारण एका दाण्याचे 1000 दाणे करणारा, 1 किलो पेरलं तर 10 क्विंटल आणणारा, गुणाकारात उत्पन्न करणारा. भारत स्वतंत्र झाला तेव्हा 40 कोटी लोक होते. बाहेरून अमेरिकेहून गहू आणून खावा लागत होता, मिलो आणून खावा लागत होता. आपल्या इथं अन्न पुरत नव्हतं. आता 140 कोटी लोक आहेत. 140 कोटी लोकांना अन्न पुरून अर्ध्या जगाला अन्न खाऊ घालायची ताकद ह्या माझ्या शेतकरी मायबापांनी तयार केली. अर्ध्या जगाला. आणि शेती तोटेची आहे हे माहीत असताना शेती करून सगळ्याला अन्न खाऊ घालणारा कोण आहे? शेतकरी, जगाचा अन्नदाता. आणि त्याचं दुसरं पोरग मिलिटरीत गेलंय, मरणाची खात्री आहे. कोण्या बाजूला गोळी येईन आणि छातीत घुसन हे माहीत असताना, मृत्यू येतो हे माहीत असताना, मरणाची खात्री असताना जीव धोक्यात घालून देशाचं रक्षण करतो. एक पोरगा, दुसरा पोरगा शेतीत तोटा आहे, नफा नाही हे माहीत असताना देशाला अन्न खाऊ घालतो. आणि त्याचा बाप आत्महत्या करतो. रोज 19 शेतकरी आत्महत्या करते. आतापर्यंत 5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. कोण्या युद्धात एवढे लोक मेले नाही, कोण्या रोगाने एवढे लोक मेले नाही. फक्त याच्या चुकीच्या धोरणामुळे 5 लाख लोकांनी आत्महत्या केली. मग भावांनो, अन्न हे साक्षात ब्रह्म आहे, आणि ब्रह्म पिकविणारा शेतकरी आहे. आणि ते शेतकरी जर संकटात असेल तर वारकऱ्यांनी शेतकऱ्याला कडे धावून यावा. आणि वारकरी संकटात असला तर शेतकऱ्यासाठी वारकऱ्यासाठी धावून यावा. म्हणून आता वारकरी संप्रदाय धोक्यात आहे. तुकाराम महाराजाची तपोभूमी आपला आदर्श धोक्यात आहे. म्हणून मी शेतकरी म्हणून पूर्ण ताकदीने या आंदोलनात उतरलेलो आहे. महाराष्ट्रभर फिरणार आहे. जेलमध्ये जायची वेळ आली तर पहिल्यांदा मी जाईन. गोळी लाठी काठी खायची वेळ आली तर सगळ्यात पुढे मी राहीन. एवढंच बोलतो.